रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पिंपळाच्या झाडाची पूजा का केली जाते आणि प्रदक्षिणा का घातली जाते आणि पिंपळाच्या झाडाची कशी पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, हे सर्व आज आपण पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. हिंदू धर्मात तुळस वटवृक्षासह अनेक झाडे आणि वनस्पतींची पूजा केली जाते. पिंपळ वृक्ष देखील त्यापैकी एक आहे. पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचा वास असल्याची धार्मिक मान्यता आहे. यामुळेच शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने ही महत्व आहे. मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याचे विशेष महत्व आहे. शेवटी पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा का केली जाते हे जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख वाचा. पिंपळाच्या झाडाला धार्मिक महत्व तर आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे झाड खूप चमत्कारी आहे. पिंपळाचे झाड मानवी जीवनासाठी आवश्यक असलेली हवा म्हणजे ऑक्सिजन सोडते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीची तब्येत ठीक नसेल तर पिंपळाच्या झाडाची 108 परिक्रमा करणे फायदेशीर ठरते. मंत्राने पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा केल्याने खूप आराम मिळतो. यामुळे शरीरातील पित्त आणि वात यांचे संतुलन राखले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सर्व देवी देवता पिंपळाच्या झाडामध्ये निवास करतात असे मानले जाते, ज्यामध्ये शनिदेव देखील प्रमुख आहेत. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होऊन सुख व सौभाग्य प्रदान करतात. शनिदेव हे क्रोधित देव मानले जातात. ते कोणावर प्रसन्न झाले तर त्याचे आयुष्य सुधारते आणि कोणावर रागीट झाले तर आयुष्य उद्ध्वस्त होते. कुंडलीत वर्तमान शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी दर महिन्याच्या अमावस्या आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाची 7 वेळा प्रदक्षिणा करण्याचा नियम आहे. याशिवाय मोहरीच्या तेलाचा दिवा लावणेही शुभ असते. हा उपाय केल्याने शनिदेवांच्या प्रकोपापासून आराम मिळतो. मनशांतीसाठी पिंपळाच्या झाडाची पूजा आणि प्रदक्षिणा ही केली जाते. ब्रह्म मुहूर्तावर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने मन शांत राहते असे मानले जाते. भीती किंवा वाईट विचार येत नाहीत. दुसरीकडे पिंपळाच्या झाडाची दररोज प्रदक्षिणा केल्यास आर्थिक संकटातून मुक्ती मिळते आणि जीवनातील इतर संकटापासूनही मुक्ती मिळते. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.